डोळ्यांची होऊ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये। मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड। आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे। माझा हा सूर्यकांती लाईव्ह YouTube चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव YouTube चॅनल आहे। गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती आपण घेऊ शकता। तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका। आजची वात्रटिका आहे घराणेशाहीचा दंश। सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या गेली 24 वर्ष अखंडपणे सुरू असलेल्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 14 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। राजकारणामध्ये प्रत्यारोप आरोप करताना घराणेशाहीचा हमखास उपयोग केला जातो। एकमेकांना हा राजकीय दंश केला जातो, एकमेकांना टोचून बोललं जातं। अर्थात घराणेशाहीची पाईक तर सगळेच असतात। तेव्हा याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे घराणेशाहीचा दंश। कधी इकडून कधी तिकडून, कधी इकडून कधी तिकडून घराणेशाहीवर विधान येते, कधी इकडून कधी तिकडून घराणेशाहीवर विधान येते। घराणेशाहीच्या चर्चेलाच मग पुन्हा पुन्हा उधाण येते, घराणेशाहीच्या चर्चेलाच मग पुन्हा पुन्हा उधाण येते। कधी इकडून कधी तिकडून, कधी इकडून कधी तिकडून घराणेशाहीवर विधान येते, कधी इकडून कधी तिकडून घराणेशाहीवर विधान येते। घराणेशाहीच्या चर्चेलाच मग पुन्हा पुन्हा उधाण येते, घराणेशाहीच्या चर्चेलाच मग पुन्हा पुन्हा उधाण येते। सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं। कशालाही उधाण आले की, कशालाही उधाण आले की नंतर हमखास ओहोटी येते, कशालाही उधाण आले की नंतर हमखास ओहोटी येते। तेरी भी चूप मेरी भी चूप समेटाची भाषा ओठी येते, समेटाची भाषा ओठी येते। पुन्हा एकदा दुसरं कडं। कशालाही उधाण आले की, कशालाही उधाण आले की नंतर हमखास ओहोटी येते, कशालाही उधाण आले की नंतर हमखास ओहोटी येते। तेरी भी चूप मेरी भी चूप, तेरी भी चूप मेरी भी चूप समेटाची भाषा ओठी येते, तेरी भी चूप मेरी भी चूप समेटाची भाषा ओठी येते। सदळ वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडं। लोकशाही आणि घराणेशाही, लोकशाही आणि घराणेशाही दोघांचाही एकच वंश आहे। लोकशाही आणि घराणेशाही दोघांचाही एकच वंश आहे। फक्त तुमच्या आमच्या समोर, फक्त तुमच्या आमच्या समोर एकमेकांना जहरी दंश आहे, फक्त तुमच्या आमच्या समोर एकमेकांना जहरी दंश आहे, जहरी दंश आहे। सदळ वात्रटिकेचं हे शेवटचं तिसरं कडवं पुन्हा एकदा। लोकशाही आणि घराणेशाही दोघांचाही एकच वंश आहे, लोकशाही आणि घराणेशाही दोघांचाही एकच वंश आहे। फक्त तुमच्या आमच्या समोर, फक्त तुमच्या आमच्या समोर एकमेकांना जहरी दंश आहे, फक्त तुमच्या आमच्या समोर एकमेकांना जहरी दंश आहे, एकमेकांना जहरी दंश आहे। आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जहरी दंश। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका। मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका। सूर्यकांती, 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 सूर्यकांती।